गाईज आमची मॉर्निंग झालेली आहे आणि मी सकाळी सकाळी मस्तपैकी एकदम फ्रेश ऑर्गॅनिक अननस कापला. गाईज बघा भावाच्या बरोबर खेळता खेळता भावाचा सगळं खाऊ खाऊन टाकला. चापतो खाऊ खाल्ला ना तुझा, मार मार सगळं खाऊ खाऊन टाकतो खेळवण्याच्या नादात. आमच्या सगळ्याची रिएक्शन अशी आहे की कोणाला घरी जायचंच नाहीये. हट बॅगा भरल्या रे. आपण एवढे दिवस म्हणजे 2-3 दिवस राहतो, बट नंतर जेव्हा आपल्याला घरी जायला निघतो तेव्हा डायरेक्टली आपलं मन अर्ध इकडे पण असतं की यार अजून 2 दिवस राहायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कोकणातल्या माणसांची अशी हीच इच्छा असते की अजून 2 दिवस राहायला भेटेल तर जास्त चांगलं होईल. खरंच अजिबात घरी जायची इच्छा नाहीये, पण एक साइडनी जायची पण इच्छा आहे, एक साइडनी नाही पण जायची इच्छा आहे. पॅकिंग चल रही है उधर. आता पुढच्या वर्षी येईल बोलीला गॅरंटीड येईल. जाणार होत आणि त्याच्यानंतर तिकडून संगमनेरला. सो आता आमचा परतीचा प्रवास स्टार्ट झालेला आहे अशा प्रकारे. आणि गाडी ना वरती चढत नाही म्हणून आम्ही तिथून तिथपर्यंत चालत चाललो की आम्ही काजू घेण्यासाठी आलो. आणि तिथे ऑलरेडी आमच्या काजू काढून ठेवलेत पद्धतशीर. पिशव्या बघा निघतोय का मशीन मध्ये, तुरा निघतोय साल सोलून निघतोय डायरेक्ट. काजूचा रेट बघूया आपण. वरचे नाही का हा यम्मी काजू आहे. आपण एक काजू ट्राय करून बघू खाऊन. तुला बने ग्रीन चिल्ली रेड बुल फ्लेवर पाहिजे का? नको. चला 100 ग्रॅम का 200 ग्रॅम? हे राज बोललेला 5 किलो घ्यायचे आहेत. बघा किती काजू काढले आहेत आणि इकडे फॅक्टरीमध्ये बनत आहेत. मशीन मध्ये काजू हा का, आम्ही त्यातनं निघतात आणि मग ते सोलतायत तिकडे. आणि ह्या बॉटल्स कसल्या आहेत? हे काय ओरिजिनल? सो तर गाईज इथे एकदम ओरिजिनल काजू भेटतात विथ सगळे फ्लेवर, ऑल फ्लेवर विथ कोकम सरबत पण इथे अवेलेबल आहेत. खूप छान आणि इथे एकदम फ्रेश असं इथेच बनवतात आणि आपल्या समोरच आपल्याला इकडे पॅकिंग करून पण देतात ते. तर आता मी 4-5 फ्लेवर घेते. बघा कोकम पण एकदम फ्रेश आहे. कसं आहे कोकम? कसं आहे रिॲक्शन? 600 रुपये किलो. सो गाईज तर इकडे मी आलेली अंकिता इंडस्ट्रीमध्ये. सो तुम्ही पण जर कोकणात आला तर इकडे नक्की काजू घ्या. लग्न नाही करायचंय तरी पण ह्यांचं पोरा बघाबघी चालू आहे जाईल तिथं. अशा कंडिशन नाहीच आहेत. 3 झाल्या पूर्ण तुला डिक्लेअर केलं म्हणजे डॉक्टर, इंजिनियर. डॉक्टर तर अजिबात पण चालेल तिला. तुझी काय मध्ये चालली? काहीच कंडिशन नाही काय लग्नावर. त्यांचं किती पुढचा विचार करतात बघा. मूड स्विंग्स होतात. हिला बाहेरचं जास्त खायला लागतो. समझ रहे हो आप? आणि हिला उडवायला जास्त शिकार लागतो. ज्या प्रकारे 6,000 10,000 तर हिला गोल्डीच नवरा लागत नाही. असं काहीच नाही. असं ह्यांची अपेक्षा आहे, माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत गाईज. 10 अटी वेगळ्या आहेत माझ्या. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. यांनी फक्त फायनान्शियल सांगितलं. तिला फायनान्शियलच पाहिजे. असं थोडी आहे
फायनान्शियल असून जर प्रेम करणार असेल तर काय फायदा. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघ आम्हाला किती प्रेम आहे गौरी बहिणीवर. हा वहिनी पण फील्ड अशी एवढी वेगळी आहे तरी पण ते एकामेकाला किती अंडरस्टँड करतात. हे आहेच, हो. रिअल कंडिशन लॉयल पाहिजे, समजून घेणारा पाहिजे, प्रेम करणारा पाहिजे, म्हणजे फॅमिलीला समजून घेणारा पाहिजे. आम्ही एकदम अशा ठिकाणी आलोय. एकदम पुरातन मंदिर आहे आणि एकदम प्राचीन असं कोकणातलं मंदिर. आता कुठलं कुठे हे गाव काय कुठला एरिया हा एरिया आहे राजापूर, राजापूर. राजस्थान. अच्छा, राजापूर गंगा खूप मस्त असं आहे. एक विहीर हा आहे पाण्याची, हा ती मूळ गंगा तिथे येते. मूळ गंगा आणि हे पाण्याची कुंड आणि हे गरम आहे. मध्ये पाण्याचं प्रगटीकरण म्हणजे गंगेचं आगमन. 14 कुंड स्वतंत्र आहेत, कुठल्या पण कुठं ट्रान्सफर होत नाही. देशातल्या प्रमुख नद्यांचं पाणी त्याचं मानलं जातं. याचा त्या पाण्या गुणधर्म त्या पाण्यामध्ये आहे. प्रत्येकाचं टेम्परेचर लेवल आणि टेस्ट प्रत्येकाची वेगळी. लेवलचं औषध जर टाकले असेल तर उंचावर कुंड भरलेली आहेत, सखलत कमी, त्यानुसार सखलत कुंड भरून व्हायला हवीत, पण तसं होत नाही. हा सर्व भाग डोंगरावर आहे. खालून जर वर आलं तर 2 मिनिटं म्हणलं तर लक्षात किती उंच आलं. 11व्या शतकातलं कुंडाचं बांधकाम आहे. अजून काळाकडे आमच्या कोकणात नाही मिळालं, आमच्या लालचिरा त्या काही महाराष्ट्रात घराने येऊन गेले. त्यातला शिलाहार घातला, म्हणजे ॲक्च्युअल शेलार आहे त्यांच्या हातला शिलाहार, अपहरून शेलार झाला आहे. तर त्यांनी कुंड बांधलेली 11व्या शतकात. ससंग उन्हाळ्यात जास्त ते पावसात कमी येते. पाणी कित्येक वर्ष वगैरे कधी खराब होत नाही. हलकं आहे आणि क्षार विरहित पाणी कधीही खराब होत नाही. आता प्रत्येक कुंडापासून लोक आंघोळ करतात. काय करतात तर प्रत्येक कुंडाचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. पहिला झालं तर मूळ गंगा म्हणतात. मूळ गंगा याचा अर्थ वडाच्या मुळाजवळ येतो म्हणून. आणि दुसरं गोष्ट जेव्हा कधी प्रगट झाला तर मूळ तिथे प्रगट झाला म्हणून त्याला मूळ गंगा म्हणतात. क्रमांक 2चं कुंड सूर्यकुंड, एकदम वरचं मोठं कुंड आहे. ज्या राजाने 11व्या शतकात बांधकाम केलं त्याची राजमुद्रा सूर्यचंद्र होती. मी काम केलं तो ह्यात लक्षात राहिला हो जगाला म्हणून त्याला त्यांनी सूर्यकुंड नाव दिलेलं आहे. 3 नंबरचं कुंड बाणकुंड, जी मुंबईजवळ बाणगंगा आहे ती 3 नंबर आहे. तिकडच्या पायऱ्या उत्तराचा 4थं कुंड यमुना, मथुराशीर वसलंय, ताजमहलजून वाहते ती यमुना तिथे येते. 5 नंबर सरस्वती, त्रिवेणी संगमात गुप्त आहे पण आपल्याला प्रत्यक्ष दिसते. 6 नंबर नर्मदा परिक्रमा केली, गजान भक्ती संदर्भ आहे ती. 7 नंबरला राज्यात दुसरी मोठं चंद्रकुंड. 8 नंबरला नाशिकची गोदावरी. प्रत्येक कुणा आंघोळ काय मुखाला आंघोळ केले ते मग आमच्याच ते आंघोळ होते. 42 तांबे कसे आहेत 10 बंद कसे. त्या आल्यानंतर देवीची ओटी भरायला नमस्कारला खूप गर्दी असते. आता गंगामात याचा लोक 1 ते 37 दरवर्षी येते. त्यानंतर 2011 दरवर्षी येते. 1801 ते 37 येते. त्याचं महत्त्व म्हणजे त्यावेळी ब्रिटिश राज्य होतं. डॉक्टर डंकन रत्नाचे जिल्हाधिकारी बागेचे आजोबा ते आले, गंगा निघून जायचं. 7 वेळा घडलेलं एक उल्लेख गंगासन झालेलं नाही असाही उल्लेख आहे. ती शेवटचा मुख्य पॉईंट, कोकणातला पाऊस काय कंडिशन पडतो काय लेवलला पडतो तुम्हाला माहिती आहे. पाऊस साध्या खड्ड्या पाणी स्टोअर होईलाच पाहिजे. पण किती पाऊस पडला तर गंगा नसेल तर कोण ओली दिसतील, भिल्ली दिसतील, पण स्टोअर झाली दिसणार नाही. तर गंगा मंदिर का, शेवटच्या कुंडावर ब्राह्मणच्या मंत्र स्नान का, शेवटच्या कुंडावर 33 कोटी देवदेव प्रतिमा मुखातून गंगेचं सर्व घेतलं तर काही पूर्तता होणार नाही का गंगेचं दर्शन नाही घेतलं म्हणून शक्य तिथं भरून न्यावंच. त्याची ओटी भरण्यानुसार खूप गर्दी असते. एवढा निवांत दर्शन तुम्हाला कधीच होणार नाही. गंगा आता आलेली आहे. तर गाईज त्यातला 300 वर्षापूर्वीचा जो फोटो आहे कॅनव्हासने काढलेला आहे. किती आहे टोटल? 13 आणि 14. टोटल 14 कुंड आहेत आणि सर्व नदींचं पाणी इथं एकत्र येतं. हे या शिवला काय असं केलंय? 1300 वर्षापूर्वीचं झाड, 1100 वर्ष म्हणजे महाराजांच्या नंतरचं अगोदरचं. 1100चं आहे हे. मग महाराज इथे येऊन गेले असतील. महाराज इथे येऊन गेले असतील. हे कोकण पट्टा महाराजांच्या 600 वर्षापूर्वीच आहे. बापरे. सो गाईज आता ना आम्ही लंच करायला थांबलोय. चला रे उतरा लवकर. सो आम्ही आता लंच करून डायरेक्टली संगमेश्वरला. गाईज म्हणजे येताना कसली एक्साइटमेंट असते. वा मज्जा मज्जा. अरे जाताना कसं डेंजर वाटतं ना. तर गाईज आता आम्ही थोडीशी गाडीमध्ये झोपलेलो आणि आता आम्ही डायरेक्टली कुठे चाललोय? संगमेश्वरला प्रस्थान करतोय आम्ही. रत्नागिरी सोडली आहे गाईज आम्ही. कुठे चाललोय? वाडा बघायला. वाडा बघायला घेऊन ये मनाचं. हा कपडे नाही
संध्याकाळी शिवकोपलेच नाही घालत. का नाही घालत शिवकोपले? तर साईला वाजते.